पूनमला काय झालं, इतकी काय नाराज झाली? बघत बी नाही, बोलत बी नाही. हम्म. चांगलं शिकवतो ग बाई. काल घेतले लेक्चर 20,000 गेलं. 18-19,000 एका दिवसात. ते तितकं कधी बघितलं ना तुम्ही? तुम्हाला दुसरं काहीच करण्याची गरज नाही. सर्व सर्व भूगोलून जाईल, सर्व इतिहास होऊन जाईल, सर्व पॉलिटी होऊन जाईल. असं आहे. पण कसं आहे, तुम्हाला ऑफलाईन शिकायचं आहे तर आपण घेऊ. आपण कुठे होते कालच्या दिवशी? थंड हवेचे ठिकाणे बघितले होते, बरोबर. आणि थंड हवेचे ठिकाणे तुम्हाला माहिती आहे कुठे कुठे येतात, बरोबर ना? मी प्रॉपर महाराष्ट्रामध्ये सांगितलं. तुझा जिल्हा कुठला? सोलापूर. मग थंड हवेचं ठिकाण नाही, बरोबर ना? कारण तापमान, भरपूर तापमान असतं, थंडीही चांगली असते. हे आपला महाराष्ट्र आहे, बरोबर. तर आज आपण अजून पहिल्यांदा उंच शिखर बघू. उंच शिखर म्हणजे उंच शिखर कसे कसे आहे, सर्वात जास्त उंच शिखर कुठलं आहे, काय आहे. आता उंच शिखरवर तुम्हाला सरळ सेवेला असा प्रश्न विचारतात, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कुठलं? कळसुबाई. कळसुबाईची उंची किती? 1646. किंवा असं विचारतात, साल्लेर. हे बाय हे साल्लेरची उंची किती? असा प्रश्न विचारतात. किंवा महाराष्ट्रातील 2 नंबर उंचीचं शिखर कुठलं? कोणतं आहे? साल्लेर आहे. असे तुम्हाला प्रश्न विचारतात. त्यामुळे हे उंच शिखर बघताना आपण ट्रिक्स बघून घेऊ एक, की कसे लक्षात ठेवायचे. आता लक्षात ठेवताना बघा, क सा मी हसतो अमुब्र तो बे चिह. हे बाय हे ट्रिक्स लक्षात ठेव. लय गरम होत आहे ग. तुम्ही बंद केलं का एसी? थोडा वेळ चालू राहू देऊ. कसामी असतो अमुब्र तो बे चिह. एक नंबरचं जे उंच शिखर आहे, हे बा हे कळसुबाई आहे. कळसुबाई. पहिल्यांदा आपण हे डिटेलमध्ये लिहून घेऊ, नंतर मग बाकीचं बघू एक एक. सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे. कळसुबाई. पहिल्यांदा ट्रिक्स लिहून घ्या. अमुब्र. बघा, क सा. क ची उंची कधी म्हटली तर 1646 आहे. पाठवून जाईल तुमचं, माझ्याकडे लक्ष द्यायचं आहे. 2 नंबर साल्लेर आहे. साल्लेरची उंची 1567 आहे. नंतर बघा, हे 16च्या लाईनीतलं एक आलं, 15च्या लाईनीतलं एक आलं, आणि मी हसतो हे 14च्या लाईनीतले. 14च्या लाईनीतले म्हणजे 14च्या लाईनीतले असं की याची उंची 1438, याची उंची 1424, याची उंची 1416 आणि याची उंची 1404. असे 14च्या लाईनीतले शिखर आहे. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवताना कसं लक्षात ठेवाल? क ची उंची 16, सा ची उंची 15, मी हसतो ची उंची किती आहे? 14च्या लाईनीतली, बरोबर ना? मग 1438, 1424, 1416 आणि 1404. नंतर आहे अमुब्र. म्हणजे मी तुम्हाला अस्तंभाची उंची कालच्या दिवशी सांगितली होती, बरोबर. किती सांगितली होती? 1325. नंदुरबार जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातलं सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे. आठवतंय का तुला पूनम? बरोबर, तुला आठवतंय का? तुला आठवणारच नाही, तू होतीच ना, बरोबर. हे बाय हे 1325 आपण स्तंभाची उंची सांगितलेली होती. नंतर 1306 जी आहे ही मुल्हेरची उंची आहे. मुल्हेर. मुल्हेरची उंची 1306. नंतर ब्रह्मगिरी आहे इथे. ब्रह्मगिरी इथे लिहितो, ब्रह्मगिरी. तुम्हाला माहिती पाहिजे इथे ब्रह्मगिरी. ब्रह्मगिरी कालच्या दिवशी सांगितलं, कुठल्या जिल्ह्यात सांगितलं? नाशिकमध्ये. मग ह्या ब्रह्मगिरीची उंची 1304 मीटर आहे. तोला पण मी तुम्हाला नाशिकमध्ये सांगितलं होतं, आठवतंय का? किती तोलायचं सांगितलं होतं? 1, 2, 3 लोकांना एकदाच तोलायचं, बरोबर. इकडे बघ, तोलाची उंची किती सांगितली होती? 1231 मीटर तोलाची उंची आहे.
नंतर बैराटची उंची सांगितली होती, बैराट 11,777 बैराटची उंची आहे. चिखलदऱ्याची उंची सातपुडा पर्वत शिकवताना सांगितली होती, किती सांगितली होती? 1115 मीटर. आणि हनुमानची उंची, हनुमान हे धुळेमध्ये आहे, 1063 मीटर हे हनुमानची उंची आहे. यावर तुम्हाला 100% प्रश्न विचारला जातो. सिद्धी येते का लक्षात बाळा? हे बघ, हे काय आहे? महाबळेश्वर आहे. महाबळेश्वर हे हरिश्चंद्रगड आहे. हरिश्चंद्रगड. सप्तशृंगी आहे. सप्तशृंगी 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 किंवा असंही लिहिलं तरी बी चालेल, किंवा सप्तशृंगी. अजून कसं लिहितात बघा ना, किंवा हे पण नाही दिलं तरी चालेल बघा, सप्तशृंगी असंही लिहिलं तरी चालेल. तोरणा आहे. तोरणा किल्ला आहे, पुण्यामध्ये तोरणा किल्ला आहे. सिंहगडला कधी गेले तर सिंहगड पासून तोरणा किल्ला दिसतो, असा आहे तो तोरणा किल्ला. त्याचं नाव तोरणा याच्यामुळे नाव ठेवण्यात आले आहे, बरोबर ना? पहिल्यांदा तो जिंकलेला होता, म्हणून त्याचं नाव काय ठेवलं होतं? तोरणा ठेवलेलं होतं. तुला माहिती का? तुलाही माहिती आहे का? ठीक आहे. हे काय आहे? अस्तंबाई. हे काय आहे? मुल्लेर आहे, बरोबर. हे काय आहे? तौला. हे बैराट आहे, चिखलदरा आणि हनुमान आहे. मग लक्षात ठेवताना काय लक्षात ठेवलं? क ची उंची किती? 16. सा ची उंची 1567. मी असतो ची 1400च्या दरम्यान आहे. मी असतो, बरोबर, 1400च्या दरम्यान आहे. अमुब्रची उंची कितीच्या दरम्यान आहे? 1300. म्हणजे अस्तंभाची 1325 बघितली. नंतर मुल्लेरची 1306 आहे आणि ब्रह्मगिरीची 1304 आहे. नंतर बघा, तौलाची उंची 1231 आहे. नंतर बेची उंची 1100च्या दरम्यान आहे आणि हनुमानची उंची 1063 आहे. हे तुम्हाला असं विचारले जातात. मग सर हे कुठे आहे? आता कळसुबाई ही जे शिखर आहे हे नाशिक आणि अहिल्यानगरच्या बाउंड्रीवर आहे. तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, किंवा तुम्ही आता असाल या इथे अहिल्यानगर असाल, अहिल्यानगरमध्ये नाशिक आहे. अहिल्यानगरमध्ये काय आहे? सिद्धी लिहिते का? नंतर साल्हेर नाशिक मध्ये आहे. महाबळेश्वर कुठे आहे? सातारामध्ये महाबळेश्वर आहे. हरिश्चंद्रगड कुठे आहे? अहिल्यानगरमध्ये, बरोबर आहे. सप्तशृंगी कुठे आहे? नाशिकमध्ये आहे. तोरणा पुणेमध्ये. हा टॉपिक संपला की आपण मग तो घेऊ, आपलं तक्ते. मुल्हेर कुठे? नाशिकमध्ये. मुल्हेर नाशिकमध्ये. ब्रह्मगिरी नाशिकमध्ये. तौला नाशिकमध्ये. बैराट कुठे सांगितलं होतं? आठवतंय का? थंडी हवा लागते, आठवतंय? चिखलदरा कुठे? अमरावतीमध्ये. चिखलदरा थंड हवेचं ठिकाण. तर बैराट बी कुठे? गाविलगड टेकड्यांमध्ये, अमरावतीमध्येच आहे ना ग बाळा. बैराट आणि चिखलदरा.
आणि हनुमान कुठे कुठे? मग जोरात बोलतो. बरोबर आहे, धुळेमध्येच आहे. तुला माहिती का? हनुमान उंच शिखर आहे. हा, तिला माहित नाही, मी सांगतोय म्हणून माहिती तिला. मी सांगतोय म्हणून तिला माहिती. आता आपला जो महाराष्ट्र आहे, आता हे पेज झालं आपलं. हे राहील का? याच्यावर प्रश्न कसे विचारले जाईल? ॲक्च्युली असे म्हणजे हे शिखर कुठल्या जिल्ह्यामध्ये किंवा त्याची उंची, असा सोप्या कॅटेगरी मधला प्रश्न विचारला जाईल. एकदम सोप्या. यामध्ये काही प्रॉब्लेम आला, हे पाठच करायचं आहे. पाठ करताना मी काय सांगितलं तुम्हाला? क ची उंची किती सांगितली? 1646. 1567 स ची उंची सांगितली साल्लेरची. नंतर मी असतो, मी हसतो ची उंची कितीच्या दरम्यान सांगितली? 1400च्या दरम्यान. बघा इथे पहिल्यांदा 1438 आले. बरोबर, चारांनाच भाग जाणारे 1424 आले. बरोबर बरोबर, चारांना भाग जाणारे 1416 आले. बरोबर, किती आले? चारांनाच भाग जाणारे 1404 आले. मी असतो. आलं लक्षात? नंतर अमुब्र, अमुब्र ची उंची किती सांगितली मी तुम्हाला? 13च्या दरम्यान सांगितली. त्यापैकी स्तंभाची 1325 मी तुमची कालच्या दिवशी पाठ घेतली, सातपुडा पर्वतातील. आठवतंय? त्यानंतर मुल्हेर आहे. मुल्हेरची उंची किती आहे? 1306 आहे. नंतर ब्रह्मगिरी आहे. ब्रह्मगिरीची 1304 आहे. त्यानंतर तौला आहे. तौलाची उंची मी किती? तौला तराजू काट्यामध्ये किती जणांना तोलायचं आहे? 1 2 3 लोकांना एकच वेळा तोलायचं आहे, असं लक्षात ठेवायचं. म्हणजे तौलाची उंची किती आहे? 1231. बैराटची उंची कालच सांगितली होती. बैराट 11 साते किती होता? 77 होता. आणि अमरावती मधलं सर्वात उंच शिखर आहे. आणि गाविलगड टेकड्यांमधलं सर्वात उंच शिखर आहे बैराटचे. चिखलदऱ्याची उंची पण मी काल शिकवली तुम्हाला डिटेलमध्ये. बरोबर ना? किती? 1115 मीटर. आणि हनुमानची उंची किती? 1063 मीटर. अशा आपल्या उंच्या बघितल्या. आता ह्या उंचांवर प्रश्न विचारला तर 100% बरोबर लिहायचं आहे. तुम्हाला इतक्याच उंच्या विचारतील, जास्त डीपमध्ये विचारणार नाही. बरोबर. अजून भरपूर उंच आहे. मग भरपूर उंच्याचं मला असं वाटतं की तुम्हाला काही गरज नाही. आता आपलं महाराष्ट्र पठार कसं निर्मिती झालंय प्रश्न विचारला जातो. महाराष्ट्र पठार कुठल्या खडकापासून निर्मिती झालेलं आहे? कोणत्या खडकापासून? बेसाळ खडकापासून. अग्रिजन्य बेसाळ खडकापासून. महाराष्ट्र पठारावर सर्वात जास्त कोणती मृदा आढळते? रेगू मृदा. बरोबर ना? त्याला काळी मृदा सुद्धा म्हणतात, काळी कापसाची मृदा सुद्धा म्हणतात. आता हे निर्माण होताना पहिल्यांदा वेगनरने एक भूखंडवन सिद्धांत मांडला होता. पहिल्यांदा आपण वेगनरचा भूखंडवन सिद्धांत बघून घेऊ. म्हणजे वेगनरचं म्हणणं असं होतं, पृथ्वी एक अशी तप्त गोळा होती. बरोबर. हळूहळू हळूहळू वातावरण पहिल्यांदा तप्त गोळा होती. तप्त. हळूहळू वातावरण एकदम थंड 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 होत गेलं तर एकदम पृथ्वी अशी थंड झाली. आणि ही थंड झाली, एकदम वातावरण थंड झालं तर, आणि नंतर थंड झाली आणि तिथे एक भूखंड तयार झाला. असा एक भूखंड तयार झाला. हा भूखंड तयार झाला. आणि एक आजूबाजूला पाणी, आता सूर्य तापत होतं, हळूहळू बर्फ वितरत गेला, मग भूखंड तयार झाला. जो भूखंड तयार झाला, हा भूखंड इथे लिहितो, भूखंड. हा जो भूखंड निर्माण झाला याला काय म्हणतात? पॅन्झिया म्हणतात. तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. वेगनरच्या भूखंडानुसार, भूखंडवन सिद्धांतानुसार पहिल्यांदा सर्वात पहिले कुठला भूखंड होता? पॅन्झिया भूखंड होता. आणि इथे जो महासागर निर्माण झाला, हा महासागर एक पॅथलासा, पॅथलासा महासागर. लक्षात ठेवायचं, पॅथलासा महासागराचं नाव काय होतं? पॅथलासा. लासा म्हणजे पाणी पिणे, म्हणजे पाणी पिणे, पॅथलासा. अशा पद्धतीचा हा महासागर होता. नंतर काही कालखंडानंतर ह्या ज्या भूखंडाचे 2 तुकडे झाले, असे 2 तुकडे झाले. काही कालखंडानंतर म्हणजे 2-4 वर्षानंतर का? नाही, 10-12 वर्षानंतर का? हजारो लाखो वर्षानंतर या भूखंडाचे 2 तुकडे झाले. एक वरचा जो भूमी होता याला अंगारा भूमी म्हणून नाव दिलं. अंगारा भूमी, अंगारा भूमी, किंवा त्याला लॉरेशिया असं म्हणत होते. लॉरेशिया,
आणि जो खालचा भाग होता हा गोंडवाना भूमी, गोंडवाना गोंडवाना भूमी असा. आणि इथे जो महासागर निर्मिती झाला इथे, या महासागराला टेथिस समुद्र नाव दिलं. टेथिस समुद्र, माझ्या लक्ष दे ग. समुद्र, टेथिस समुद्र असा निर्माण झाला. असा टेथिस समुद्र निर्माण झाला. मग काहींच्या मते की उत्तरेकडून वाहून येणाऱ्या नद्या, दक्षिणेकडून वाहून येणाऱ्या नद्या, दोघांनी असा इथे गाळच असला. आणि गाळच असल्यामुळे मग वली पर्वताची निर्मिती झाली. अशी वली पर्वताची निर्मिती झाली. आपला तुम्हाला प्रश्न विचारतो, भारतातील सर्वात अर्वाचीन वली पर्वत कुठला, कोणता आहे? हा, वली पर्वत कोणता? आ, भारतातील सर्वात मोठा वली पर्वत कुठला? भारतातील सर्वात प्राचीन वली पर्वत कोणता? आठवतंय? आठवलं पाहिजे. भारतातील सर्वात अर्वाचीन म्हणजे नवीन, प्राचीन म्हणजे जुना. अर्वाचीन वली पर्वताची निर्मिती झाली. मग भारतामध्ये आपला आज कुठला हिमालय पर्वत निर्माण झाला? हिमालय ना, भारतात सर्वात मोठा वली पर्वत. हा, वली पर्वताची वली. भारतामध्ये कुठला पर्वत निर्माण झाला? हिमालय. इथे लिहितो भारत, बरोबर. त्यानंतर इथे उत्तर अमेरिकेमध्ये, उत्तर अमेरिका, इथे रॉकी पर्वत तयार झाला. रॉकी. दक्षिण अमेरिकेमध्ये आल्प्स पर्वत तयार झाला. आल्प्स, आल्प्स नाव आहे पर्वताचं. नंतर सॉरी, दक्षिण अमेरिकेमध्ये आल्प्स पर्वत नाही, दक्षिण अमेरिकेमध्ये अँडीज पर्वत निर्माण झाला. अँडीज. आणि युरोप खंडामध्ये आल्प्स पर्वत निर्माण झाला. युरोप. लक्षात ठेवायचं आहे. सॉरी. बघ, असे हे पर्वत निर्मिती झाले. कारण का? गाळच असल्यामुळे. मग भारतामध्ये कुठला निर्माण झाला आहे? हिमालय. उत्तर अमेरिकेमध्ये रॉकी, आणि नंतर दक्षिण अमेरिकेमध्ये अँडीज, आणि युरोपमध्ये आल्प्स पर्वत. तुम्हाला विचारला जाऊ शकतो इथे प्रश्न की नवीन अर्वाचीन वली पर्वत कुठले कुठले आहे? हे 4 वली पर्वत आहे. नंतर काही वर्षानंतर, हजारो वर्षानंतर, लाखो वर्षानंतर ह्या जो भूभाग होता, हा भूभाग सर्व तुटला, सर्व तुटला. आणि मग आताचं जग निर्माण झालं. आताचं जग. भारी वाटतंय ना? का ग? हे काय झालं? आताचं जग निर्माण झालं. आत्ताचं जग. हे बाय, हे असे 7 खंड निर्माण झाले. मग हा जो खालचा भाग होता, हा कुठल्या भूमीचा भाग आहे? गोंडवाना भूमीचा. तुम्हाला प्रश्न विचारला जातो, आपलं द्वीपकल्पीय पठार कुठल्या भूमीचा भाग होता? गोंडवाना भूमीचा. मग गोंडवाना भूमीचा भाग कोणकोणता होता? इथे दक्षिण अमेरिका, दक्षिण अमेरिका हा गोंडवाना भूमीचा भाग आहे. आफ्रिका, ये ह्या द्वीपकल्पीय पठार, भारताचं द्वीपकल्पीय पठार. मादागास्कार बेटे, मादागास्कार. इथे जावा, सुमात्रा, इंडोनेशियाचे बेटे. जावा, सुमात्रा, इंडोनेशिया बेटे. ये ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया. आणि हे न्यूझीलंड, न्यूझीलंड. असा हा गोंडवाना भूमीचा भाग आहे. प्रश्न विचारला जातो, गोंडवाना भूमीचा भाग कोणकोणता होता? हा गोंडवाना भूमीचा भाग आहे. आणि अंगारा भूमीचा ह्या रेषेच्या पलीकडचा भाग आहे. म्हणजे अंगारा भूमीचा
अंगारा भूमीचा बघा इथे उत्तर अमेरिका आहे, उत्तर अमेरिका. इथे ग्रीनलँड आहे, इथे युरोप आहे, युरोप. इथे रशिया आहे, म्हणून याला युरोशिया म्हणतात. हा कुठला भाग आहे? हा अंगारा भूमीचा भाग आहे. असं आताचं जग दिसतं तुम्हाला. असा वेगनर भाऊनं भूखंडवन सिद्धांत मांडलेला होता. असं आपली पृथ्वी आणि आताचं जग असं निर्मिती झालेलं आहे, असं वेगनरनं सांगितलं होतं. आता वेगनरचं मत होतं हे बाई खाले. पहिल्यांदा हे लिहून घ्या तुम्ही. आकृती काढा व्यवस्थित. छोटीशी काढली तरी चालेल. इथे तुम्हाला प्रश्न विचारतो. आता उद्यापासून आपण डायरेक्ट हे घेणार आहे, तक्ते तक्ते तक्ते, पटापट पटापट. करण, सिद्धी समजताय का? सिद्धी काहीच बोलत नाही. करण, ओ करण, मित्रा, बोले मित्रा. गरम होत आहे का तुला? फॅन का हे कमी करू का? हा, थंडी वाजते का? मग काय करू? कमी करू का 21 वर? बंद कर. मला समजलं तुला लय थंडी वाजते. हे काढलं की सांगा मला लगेच, आपण मग महाराष्ट्र बघू मध्ये. लय हळूहळू लिहिती पूनम. सर्दी आली पूनमला, मला सांगायला पाहिजे होतं. फॅन चालू नाही केला असता ना मी. बघ, आपला हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र आता द्वीपकल्पीय पठार मी तुम्हाला काय सांगितला? गोंडवाना भूमीचा भाग सांगितला. आता असा आहे, आता आपला हा जो द्वीपकल्पीय पठार हा एकदम खालती होता, खूप खालती होता बरं का, गोंडवाना भूमीचा. नंतर वेगनरनं भूखंडवन सिद्धांत, तो जो भूखंडवन सिद्धांत हा 1913 मध्ये मांडला. आणि वेगनरचं म्हणणं असं आहे, हे जे भूखंड आहे हे हळूहळू हळूहळू काय सरकताय, वरवर वरवर सरकताय. मग आपलं महाराष्ट्र पठार याचा भाग आहे ना, बरोबर. आपलं या पठार हे वरवर जात असताना म्हणजे युरेनियम बेट आहे, नावाचं नाव काय आहे? युरेनियम युरेनियम बेटाजवळून जात असताना महाराष्ट्र पठाराचा 29 वेळा उद्रेक झाला होता. 29 वेळा उद्रेक असा प्रश्न विचारला जातो. महाराष्ट्र पठाराचा किती वेळा उद्रेक झाला होता? 29 वेळा उद्रेक झाला होता. आणि उद्रेक होऊन संग असा थरावर थर थरावर थर थरावर थर असा 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 साचला गेला. आणि हा उद्रेक कसा झाला होता? भ्रंशमूलक ज्वालामुखीने झाला होता. भ्रंशमूलक असाही प्रश्न विचारला जातो. ज्वालामुखी, महाराष्ट्र पठार कुठल्या ज्वालामुखीमुळे तयार झाला आहे? भ्रंशमूलक ज्वालामुखी लक्षात ठेवायचं आहे. काय सांगितलं? भ्रंशमूलक ज्वालामुखी. आणि ते पण आता कसं लक्षात ठेवाल? ज्वालामुखीचे दोन प्रकार असतात, एक ॲसिडिक प्रकारचा आणि एक बेसिक प्रकारचा. ॲसिडिक आणि बेसिक. जो ॲसिडिक प्रकारचा असतो हा घट्ट ज्वालामुखी असतो, आणि बेसिक प्रकारचा जो असतो हा पातळ असतो, पातळ. मग आता हा घट्ट ज्वालामुखी कधी उफाळला तर काय होईल बरं का? साचूल 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 असा 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 साचेल, एकाच ठिकाणी साचेल तो, बरोबर ना? आणि इथे काय निर्माण होईल? घट्ट ज्वालामुखीमुळे, ॲसिडिक ज्वालामुखीमुळे पर्वत तयार होईल, बरोबर ना? कारण हा साचून साचून तयार झालाय. आणि अचानक हा भाग कधी उफाळला, इथून परत कधी असं जोरात कधी लावा कधी उफाळला तर हा भाग असा असा उडेल, बरोबर ना?
हा ज्वालामुखी कुठला आहे? ऍसिडिक. बरोबर. पण जो बेसिक प्रकारचा ज्वालामुखी असतो हा उताराच्या दिशेने असा असा वाहत जातो. म्हणजे बेसिक प्रकारचा ज्वालामुखी हा कसा असतो? पातळ असतो. मग ज्यावेळेस महाराष्ट्र पठार निर्मिती झालं त्यावेळेस ह्या एरियामध्ये असा बेसिक प्रकारचा ज्वालामुखी उफाळला आणि तो हळूहळू उताराच्या दिशेने असा वाहत 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 गेला. म्हणून या भ्रंशमूलक ज्वालामुखी उफाळला. आणि हा कोणत्या प्रकारचा ज्वालामुखी होता? बेसिक प्रकारचा ज्वालामुखी होता. म्हणून या बेसिक प्रकारच्या ज्वालामुखीपासून म्हणून आपलं कुठल्या खडकापासून निर्मिती झाली? बेसाल्ट खडकापासून निर्मिती झाली. बेसाल्ट महाराष्ट्र पठाराची निर्मिती. जवळजवळ महाराष्ट्र पठाराने 90% भाग व्यापलेला आहे. पठाराने किती टक्के भाग व्यापला आहे? 90%. प्रश्न विचारला कधी गेला तर कुठला ज्वालामुखी उफाळला होता? कोणत्या खडकापासून तयार झाला? बेसाल्ट बेसिक प्रकारचा होता. आणि ज्वालामुखी कुठला होता? भ्रंशमूलक. आणि किती वेळा उद्रेक झाला होता? 29 वेळा उद्रेक झाला होता. आपला महाराष्ट्राचं स्ट्रक्चर कधी बघितलं तर या साईडला उंची जास्त आहे, म्हणजे इथे उंची जास्त, इकडे उंची कमी आहे. म्हणजे महाराष्ट्राची सरासरी उंची किती किंवा महाराष्ट्र पठाराची सरासरी उंची किती असा प्रश्न विचारला जातो. मग पूर्वेला कधी बघितली तर 600 मीटर आहे. आणि पश्चिमेला बघितली 600 मीटर आहे. आणि पूर्वेला बघितली तर 350 मीटर आहे. आणि सरासरी उंची किती आली? 450 मीटर. हाही प्रश्न तुम्हाला विचारला जातो. महाराष्ट्र पठाराची सरासरी उंची किती? उंची लक्षात ठेवायचं आहे. किती उंची सांगितली मी? 450 मीटर इतकी महाराष्ट्र पठाराची सरासरी उंची आहे. लक्षात ठेवायचं आहे. सोपा प्रश्न राहणार आहे. जे ऑनलाईन आहे त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या रे माझ्या प्रिय मित्रांनो. कळालंय? समजतंय का? 100% समजतंय का? आणि बघ 450 मीटर मी तुम्हाला काय सांगितली? सरासरी उंची. आणि हा जो आपला महाराष्ट्र पठार आहे याची सरासरी रुंदी कधी विचारली, लांबी कधी विचारात कधी घेतली? रुंदी आणि लांबी. तर इथे हे लक्षात ठेवायचं आहे. एकूण सरासरी लांबी उत्तर दक्षिण लांबी किती किलोमीटर आहे? 700 किलोमीटर आहे. लक्षात ठेवायचं आहे. किती किलोमीटर सांगितली? 700 किलोमीटर. आणि पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर सांगितली? 750 किलोमीटर. राहील का लक्षामध्ये? उभी लांबी किती आहे? 700 किलोमीटर महाराष्ट्र पठाराची. आणि आडवी लांबी पठाराची किती आहे? हे कशाची लांबी सांगतोय मी? पठार महाराष्ट्राची सांगतोय का? महाराष्ट्राची किती सांगितली होती? 800 किलोमीटर. बरोबर आहे पूनम. 800 किलोमीटर सांगितली होती महाराष्ट्राची. बरोबर ना? हां, 800 किलोमीटर. आणि हे किती आहे? 750 किलोमीटर आहे. असं आपलं महाराष्ट्र पठार आहे. आणि महाराष्ट्र पठाराचा हा जो भाग आहे, आता पूर्वेकडचा भाग आता या खडकांनी बनलेला नाही. तो पूर्वेकडचा भाग वेगवेगळ्या खडकांनी बनलेला आहे. म्हणजे पूर्वेकडचा भाग बघायचा म्हटला तर हा ग्रॅनाइट खडकांनी बनलेला आहे. हा अछिद्र ग्रॅनाइट. भंडारा गोंदिया. आता भंडारा गोंदिया इथे गोंदिया आहे, इथे भंडारा जिल्हा आहे. बरोबर. आणि हा अछिद्र ग्रॅनाइट खडकापासून बनलेला आहे. अछिद्र ग्रॅनाइट या खडकापासून बनलाय. त्यामुळे बघा ना, खडकाच्या नावात अछिद्र ग्रॅनाइट आहे. म्हणजे पाणी खाली निथरणार आहे का? नाही. अछिद्र आहे तो. खाली पाणी जाणारच नाही. म्हणून इथे या दोन जिल्ह्यांमध्ये कशाची निर्मिती झाली आहे? भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये कशाची निर्मिती झाली आहे? तलावाची निर्मिती झाली आहे. तलाव छिद्राची. अरे यार, छिद्राची निर्मिती. तलावांची निर्मिती झाली आहे. तुम्हाला प्रश्न विचारताना तलावांचा जिल्हा कुठला आहे? भंडारा गोंदिया हा तलावांचा जिल्हा आहे. आणि पूर्वेकडचा हा जो भाग आहे हा आर्कियन खडकाने बनलेला आहे. आर्कियन पूर्वेकडचा भाग. छिद्राची निर्मिती झाली होती बघ. असा आपला महाराष्ट्र पठार आहे.
असा निर्मिती झाला महाराष्ट्र पठार. कळालं? व्यवस्थित आकृती काढा, तोंडी लिहू नका, आकृतीवर काढा. कळालं का? आज एकदा आकृती काढा, परत समजून सांगतो. छिद्राची निर्मिती नाही झाली ग बाई, ते तलावाची निर्मिती झाली. छिद्र कसं पडेल बर का? तुझं नाव काय आहे? बापरे, पल्लवी. पहिले पल्लवी लय राहत होत्या गावामध्ये. एका गावात 10-10, 12-12, एका गावात नाही, एका गलीत 1-2 तरी पल्लवी राहत होता. आणि सर्व सोपं नाव होतं. पल्लवी, पल्ली, पल्ली, सर्वजण पल्ली पल्ली म्हणत होते. का ग? लय लय सोपं नाव होतं. प्रत्येक गलीत, तुमच्याही गलीत 2-1 असतील. आहे ना? तुमच्याही गलीत आहे का? तुमच्या ग? आमच्याही गलीत 3-4 आहे. लय पल्ली असता. गावात लय असता ग. प्रत्येक गलीत एक पकडा. 15-20 गल्ल्या तर राहतात. बरोबर आहे. बघ ना, किती नाव, किती खुश होते ते इतक्या नावाच्या मुलीवर. बघ किती लड्डू फुटताय वड्यामध्ये. बघ किती खुश होते. तुझं नाव काय म्हणाली? अनु. अनुराधा. 4 दिवस सासूचे पाच असतील मध्ये तुझं नाव ठेवलं असेल. मला गॅरंटी आहे. 4 दिवस सासूचे नाटक चालू होतं पहिले. बरोबर. तिच्यात अनुराधा होती आणि ते नाटक पाहून पाहून भरपूर बायांना अनुराधा नाव ठेवलं होतं. अनुराधा एकदम चांगली सून होती नाटकामधली. बरोबर आहे ना? खोटं वाचतं तर विचारून घे तुझ्या आईला. असं विचार. वाटलं तर लाव कॉल. लाव बरं का, स्पीकर ऑन कर, आम्हाला बी ऐकू दे. नाही तसंच आहे, मला माहिती आहे. कारण ते पोरं मोठाले होऊन गेले तरी पण ते माहिती आहे किती 1500 2000 लई वर्ष चालू होते. 8-10 वर्ष. तुझा जन्मतारीख किती आहे? मग तेव्हाच चालू होते, तेव्हा लय प्रसिद्ध होते. मला आठवतंय तेव्हा मी 10वीत होता ना. हे विचारायला लावतो कॉल करू ना, तुम्ही ऐक जा स्पीकर ऑन करू. 4 दिवस सासूचे होते ग बाई, सुनेचे नाही. पहिले होते 4 दिवस सासूचे, आता आता सर्व दिवस सुनेचे. हा, आता सासूचे एक पण दिवस नाही राहिला. चांगलं वागायचं. सास बी कधी कोणाचे सून सून होती. कोणती? कशाला बघते बर का? त्या सिरियल कमी, त्या सिरियल मध्ये भांडणी जास्त, घरातल्या घरात राजकारण. हा, तेच आवडतं म्हणे. बघ आतापासून राजकारण शिकते. अं? आणि प्रत्येक घरामध्ये एकतरी दुश्मन, एकदम कटकारस्थान करणारे. त्याने ते सिरियल असं बनवतात. आणि गावाकडच्या बाया, आपल्या गावाकडच्या तर ओ माय 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 माय, ये बघ ना, लाईक शिव्या बिग देता का? का ग? शिव्या पण देता बघ. आता काय होणार आहे? हा, गोष्टही करता. तर लोकांना आजूबाजूला काय झालं? सर्व दूर आहे का तसं? तुझा जिल्हा कुठला ग? सोलापूर. तुझ्याही जिल्ह्यामध्ये होत असेल तसं. हम्म? झालं ना आपलं हे? काढलं का? बघ आता, तुम्हाला प्रश्न कधी विचारला, महाराष्ट्र पठाराचा किती वेळा उद्रेक झाला होता? किती वेळा? 29 वेळा उद्रेक. कुठल्या बेटाजवळून जात असताना कुठला ज्वालामुखी उफाळला होता? भ्रंशमूलक. कसा उफाळला तर मी तुम्हाला सांगितलं 29 वेळा.
पातळ येतो 29 वेळा असा सराव तर साचलेला होता. त्यानंतर कुठल्या प्रकारचा बेसिक कुठला खडक आहे बेसाळ. पठारान किती टक्के भाग व्यापला आहे 90%. सरासरी उंची किती 450 मीटर. तलावांचा जिल्हा कुठला आहे भंडारा गोंदिया. कशामुळे अछिद्र ग्रॅनाइट खडकामुळे निर्माण झालेला आहे. उत्तर दक्षिण लांबी किती बरोबर ना 700 आणि पूर्व पश्चिम लांबी किती आहे 750 आणि महाराष्ट्राची किती आहे 800 किलोमीटर बरोबर. आता हा भाग आपला झाला. आता पुढचा भाग. आता आपण एक नकाशा बघू पठारांचा. पठार फक्त पठारा पण तुम्हाला विचारलं जातं. नकाशा आहे पठारांचा म्हणजे पठार कुठे कुठे येतं. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वात वरती कधी बघितलं तर काठी धडगावच्या पठार आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये. काठी धडगाव पठार इथे लिहितो. काठी धडगाव धडगाव पठार. हे का मी इतकं घेतोय माहिती का तुम्ही पोलीस भरती प्रत्येक जिल्ह्याची देता बरोबर ना. तिथे लोकल लोकल प्रश्न विचारले जातात. काठी धडगावचे पठार इथे नंदुरबार जिल्ह्यामध्ये. अजून तोरणमाडचे पठार इथे लिहितो. आता नंदुरबार जिल्हा नंदुरबार सॉरी तोरणमाळ 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 पठार. इथे नाशिक आहे खालती. नाशिक जिल्हा माहिती आहे का तुला हा तुला माहिती आहे का नाशिक जिल्हा. तुझं नाव काय म्हणालीस पल्लवी बरोबर पल्लवी बरोबर. नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगावचं पठार आहे. हां हो मालेगाव पठार. मालेगावच आहे त्या पठाराचं नाव आणि त्यावर मग जिल्ह्यात मग तालुका बसलेला आहे. हं. मालेगाव मालेगाव पठार कुठे आहे नाशिकमध्ये. मालेगाव तालुका आपण दोन जिल्ह्यामध्ये पाहिला. एक नाशिकमध्ये आणि एक वाशिममध्ये बरोबर ना. हे मालेगाव पठार कुठे आहे नाशिकमध्ये. हं? आता इथे अहिल्यानगर आहे खालती अहिल्यानगर. हं? हा तिथे पठारवर त्या पठारावर तालुका बसला आहे ना. ते तेच सांगेन आहे ना ग ती. बघ अहिल्यानगर अहिल्यानगर मध्ये नगरचे पठार आहे. नगर पठार आणि बालाघाटचे पठार आहे. बालाघाट पठार नगरमध्ये. नगरच्या खाली पुणे. पुणेमध्ये सासवडचे पठार आहे. माहिती का तुम्हाला सासवड पठार कुठे आहे पुणेमध्ये सासवड पठार. त्याच्या खाली सातारा आहे. साताऱ्यामध्ये कुठले पठार पाहिले आपण सातारामध्ये कुठले पठार पाहिले पाहिले आपण औंधचं पठार पाहिलं ना ग बाई. अजून औंध पठार आणि अजून कुठलं पठार आहे पाचगणीचं पठार. पाचगणी आठवतंय का पूनम पाचगणी पठार. पल्लवी तुला आठवतंय का मग आता बघून घेतो नंतर हा. पाचगणी पठार नंतर इथे सांगली आहे. सांगलीमध्ये वरती कधी बघितलं इथे पहिल्यांदा जतचं पठार आहे. जत पठार आठवतंय का पूनम. नंतर खानापूरचे पठार आहे. खानापूर सांगलीमध्ये. इथे नांदेड आहे. नांदेड मध्ये
कुठलं पठार आहे? मांजरा पठार आहे, मांजरा. मांजराची एक उपनदी सांगितली होती, कुठली? लेंडी सांगितली होती ना ग, मांजराची उपनदी लेंडी. हो. बघ आता इथे मांजरा पठार झाला. इथे बुलढाणा हा जिल्हा आहे, बुलढाणा. बुलढाणामध्ये बुलढाण्याचा पठार आहे, बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये कशाचा पठार आहे? बुलढाणा पठार. इथे इथे अमरावती आहे. अमरावतीमध्ये आर्वीचे पठार आहे, आर्वी पठार. आर्वी पठार अमरावतीमध्ये. या ठिकाणी वर्धा जिल्हा आहे, वर्धा जिल्हा. वर्धामध्ये तळेगावचे पठार आहे, तळेगाव. तळेगाव पठार. दिशा समजताय का? सिद्धी, श्रद्धानी ऑनलाईन. श्रद्धा कस काय गेली घरी? कुठला कळालंय? हे प्रश्न विचारले जातात. नंदुरबार जिल्ह्याने कुठलं पठार सांगितलं? काठी दडगाव, तोरणमाळ पठार. नाशिकमध्ये मालेगाव पठार. अहिल्यानगरमध्ये नगर आणि बालाघाट. पुणेमध्ये सासवड. सातारामध्ये तुम्हाला तो प्रकरण होतं का लहानपणी, औंधचा राजा म्हणून, 10वीला मराठीमध्ये असेल ना? असं आहे का? औंधचा राजा एक प्रकरण होतं पहिले सातारामध्ये. सांगलीमध्ये आणि खानापूर पठार. नांदेडमध्ये, वर्धामध्ये तळेगाव पठार. अमरावतीमध्ये, बुलढाणामध्ये बुलढाणा पठार. या असे पठार आहेत. आता आपले पठार झाले. आता आपण पुढचा एक टॉपिक घेऊ, गरम पाण्याचे झरे. गरम पाण्याचे झरे नाव टाकायचं आहे. गरम पाण्याचे झरे. गरम पाणी झरे हा पण प्रश्न विचारला जातो. गरम पाण्याचे झरे. पहिल्यांदा आपण जळगाव पासून सुरुवात करू. पहिल्यांदा मी तुम्हाला जिल्ह्यांचे लोकेशन काढून जातो. इथे जळगाव आहे, इथे धुळे आहे. धुळे मध्ये कुठला आहे ग? इथे नंदुरबार आहे. इथे अमरावती आहे. इथे भंडारा आहे. या ठिकाणी यवतमाळ आहे. इथे नांदेड आहे. इथे रत्नागिरी आहे. इथे रायगड आहे, रायगड. इथे ठाणे आहे. इथे पालघर आहे. एक 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 सांगितलं तसा भरत चला आता. नाम जानकर क्या करोगे? काहीच करणार नाही मित्रा मी. नाम जानकर सांगू पण नको तुम्हाला नाव. बरोबर. काय करायचंय बरं का? बघा, गरम पाण्याचे झरे. पहिल्यांदा आपण जळगाव लक्षात ठेवू. जळगाव मध्ये कोणकोणते आहे? कोणते आहे जळगाव मध्ये सांग बरं. हा ली उनबदेव आहे. अजून अजून काय आहे? अजून सुनबदेव ली, सुनबदेव. अजून 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 उनबदेव, सुनबदेव, नाझरदेव. नाझरदेव,
चांगदेव. चांगदेव हो. तापी पूर्ण संगम होतो ना चांगदेव इथे. अजून आडावत. हा तू कसं लिहिते बघू दे बर का. नकाशावर काढ ना ग बाई. तुले पेनाचे पानाचे लय कंजूसपणा करते. नकाशावर काढ ना. छोटासा इतका काढ इतका. आजूबाजूला अशा रेषा रेषा मारून काढ. ते कायम स्वरूपी लक्षात राहतं. हे तर पुस्तकात पण आहे, मग मला लिहून द्यायची गरज काय. बरोबर आहे का नाही ग अनु. हं? असं आहे. जळगाव म्हटलं की देव लक्षात ठेवायचं. देव काय काय लक्षात ठेवले जळगाव म्हटल्यावर. उनबदेव, सुनबदेव, नाझरदेव, चांगदेव आणि आडावत हे जळगावमध्ये आहे. धुळे, धुळेमध्ये इंदेव आहे. माहिती का तुला. हं? विचार बर का घरी कुठला जरा आहे. तुमच्या घरी कोणाला पण विचार मोठ्या माणसाला. धुळ्याची ना. मग विचार गरम पाण्याचा जरा कुठला आहे आपल्या. माहिती का बघू विचार. कोणाला पण विचार घरी कोणाला बी कॉल कर. म्हाताऱ्या बांधले पण माहिती राहतं. विचार 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 विचार. हा इंदेव आहे इंदेव. एकच इंदेव आहे. मग का 10-15 पाहिजे. इंदेव. तुला एक पण माहित नाही आणि तू म्हणते चार. हा झालं इंदेव. नंदुरबार मध्ये अनवदेव आहे अनवदेव. देव आहे इथे अनवदेव. अनवदेव नंदुरबार. धुळेमध्ये इंदेव. नंदुरबार मध्ये अनवदेव. त्यानंतर अमरावती. अमरावतीमध्ये सालबर्डी आहे. सालबर्डी. सालबर्डी अमरावतीमध्ये आहे. सालबर्डी असं लक्षात ठेवा. अमरावतीची साल काढायची. असं सालबर्डी लक्षात ठेवण्यासाठी बरं. सालबर्डी. भंडारामध्ये गायमुख आहे. गायमुख म्हणजे गायमुख म्हणजे असा भंडारा कोणाच्या मुखात टाकायचा आहे. गाईच्या मुखात टाकायचा आहे असं लक्षात ठेवा. हां तसं नको विचारू तू घरी. आपल्याकडे गरम पाण्याचा झरा कुठे म्हणा. कोमट पाण्याचा विचार. आणि गाईच्या मुखातून कुठे पाणी पडतं म्हणा. बरोबर सांगतील. त्यांच्या इथलं सांगतील ना. तसं नाही ते. आता लोकांनी काय केलं इथे गरम पाण्याचा झरा होता. इथे गाईचे तोंड बांधून टाकले सर्वेच्या मध्ये. असे मग येथे गाईचं इथे. हा ही असं गाईच्या तोंडातून पाणी पडतंय. हा अगं सर्व दूर बांधले तसे इंदेवच नाही. तिथे बी गाईचे मुख बांधले असे. अगं बांधून टाकता लोक. असंच आहे. असं तर इथे गायमुख कुठे भंडारामध्ये लक्षात राहू दे. यवतमाळमध्ये कापेश्वर आहे. असं लक्षात ठेव. यवतमाळमध्ये काय कापेश्वर आहे. हं? कापेश्वर. आणि नांदेडमध्ये उनकेश्वर आहे. उनकेश्वर. इथे कन्फ्यूज व्हायचं नाही. इथे नांदेडमध्ये उनके न आलेला आहे असं लक्षात ठेव. आणि इथे काय सांगितलं मी. कापेश्वर सांगितलं. हा लक्षात ठेवायचं. आता रत्नागिरीमध्ये व्यवस्थित लिहा. खालती खालती लिहत चालला. रत्नागिरीमध्ये 5 आहे. उन्नवरे. उन्नवरे. उन्हाळे. उन्हाळे.
अरवली, अरवली, अरवली. गरम पाण्याचा झरा आहे बरं. राजवाडी, राजवाडी, राजवाडी. आणि संगमेश्वर आहे. संगमेश्वर. रायगडमध्ये 3 आहे. साव, हा साव. साव आहे रायगडमध्ये. उन्हेरे आहे. उन्हेरे. वडवली, अशा आहे. ठाणेमध्ये एकच आहे. ठाणेमध्ये इथे लिहा. शहापूर, शहापूर ठाणेमध्ये. आणि आता पालघरमध्ये 7-8 आहे. डायरेक्ट वरतून लिहिते ग. इथून लिहिते पालघरमध्ये. हां, तिथून लिहिते बरोबर. बरोबर. इतकी कसं काय हुशार आहे तू? लहानपणापासून होती का? वज्रेश्वरी, वज्रेश्वरी, वज्रेश्वरी. येतंय का नाव लिहिता? हा वज्रेश्वरी असे. वज्रेश्वरी असं लिहा, नाही तर असंही लिहिलं तरी बी चालेल. मला जसं येईल तसं लिहा. अकोलोली, अंकोलोली लिहा. अकोलोली, अंकोलोली. असं अंकोलोली. अंकलोली, अंकोलोली. गणेशपुरी, निंबोळी, निंबोळी. बाणगंगा, पिपलासा, सातिवली, आणि कोकनेर. कोकनेर. पिप कोकनेर, कोकनेर. हे कुठले होते? पालघर मधले होते. आता काय लक्षात ठेवायचं सांगितलं मी? जळगाव म्हटलं की देव लक्षात ठेवायचं. बघ, पुनबदेव, सुनबदेव, नादरदेव, चांगदेव, आडावत. धुळेमध्ये काय सांगितलं? इंदेव, इंदेव, अनवदेव. अमरावतीमध्ये सालबर्डी. भंडारामध्ये गायमुख. त्यानंतर यवतमाळमध्ये कापेश्वर. नांदेडमध्ये कुणकेश्वर. नंतर रत्नागिरीमध्ये राजवाडी, संगमेश्वर. बरोबर. रायगडमध्ये बरोबर. ठाणेमध्ये शहापूर. आणि पालघरमध्ये बरोबर. हे आपले सर्व झाले झरे. हं? लक्षात ठेवायचं आहे. आता उद्याच्या दिवशी घाट घेऊ आणि बाकीचं एक थोडा टॉपिक घेऊ आणि नंतर मग दुसरा टॉपिक घेऊ. हा टॉपिक आपला संपून जाईल. घाट तुम्हाला विचारलं जातं. म्हणजे पुण्यापासून मुंबईला जाताना कुठला घाट आहे, पुणे ते बारामती कुठला घाट आहे, असे ते घाट आपण घेऊ बरं का. आजचा भाग कळाला. बराचसा भाग घेतलेला आहे आज. तरी पण 1 तास एकदम कमी आपल्यासाठी. जास्त वेळ पाहिजे पण ठीक आहे, असो. उद्याच्या दिवशी हा टॉपिक आपण सर्व संपून जाईल. चालेल का? बघ, आज हे घेतलं, त्यानंतर हे घेतलं पठार, त्यानंतर हे घेतलं महाराष्ट्र पठार, पूर्ण महाराष्ट्र. त्यानंतर उंच शिखर घेतले आणि अजून आपण हा घेतला विग्नरचा भूखंड वन सिद्धांत. असा पाठ आपण आज बघितलेला आहे. चला, साहिल भेट द्यायला आला होता मित्रा. सुशील भेट द्यायला आला होता. धन्यवाद मित्रा भेट द्यायला आल्याबद्दल. बरोबर. डबल टिबल धन्यवाद.